तर मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर हा जी आर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं आता हयातीच्या दाखल्याबाबत नेमकं या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे आणि आता आपल्याला काय करावं लागणार आहे. तर बघा मित्रांनो, हयातीच्या दाखल्याबाबत एक नवीनच जी आर नुकताच पब्लिश झालेला आहे आणि या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. काही महत्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ऍप द्वारे हयात प्रमाणपत्र डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबाबत. तर मित्रांनो, या ठिकाणी बेनिफिशरी सत्यापन ऍप द्वारे आपल्याला आता हयातीचा दाखला सादर करण्याबाबतचा हा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे. तर याच्या अगोदर अशा प्रकारचा एक नोटिफिकेशन केंद्र शासनाकडून आलेलं होतं. त्याचबरोबर आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा हे महाराष्ट्रात लागू केलेलं आहे. आणि बघा, या ठिकाणी 7 मे 2026 म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे. आणि आता या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया आपण. यासाठी जाऊया आपण खाली. तर बघा मित्रांनो, राज्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येतात. सदर योजनामध्ये वृद्ध, विधवा, निराधार, पुरुष, महिला, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 18 वर्षाखालील अनाथ मुले मुली इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश होतो. सदर योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये इतके अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा करले जातात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जे संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले जे काही नागरिक आहे तर त्यांच्यासाठी जी काही योजना राबवली जाते सामाजिक न्याय व विशेष विभागांतर्गत, त्या आधारे लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे जमा केले जातात. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील शासन निर्णयात विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी त्याच आर्थिक वर्षात हयातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास लाभार्थ्यांचे बंद केलेले अर्थसहाय्याचे वाटप पूर्ववत करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, की ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखला किंवा हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नसेल त्यांनी ते प्रमाणपत्र जर सादर केले तर त्यांना त्या वर्षातील जे काही त्यांचे थकीत अनुदान आहे तर ते अनुदान मिळू शकेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, या ठिकाणी केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र मोबाईल ऍपद्वारे सादर करता यावे याकरिता बेनिफिशरी सत्यापन ऍप ही ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. तर बघा मित्रांनो, केंद्र शासनाने अशा प्रकारची सत्यापन ऍप नावाची प्रणाली विकसित केलेली आहे. त्या अनुषंगाने केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र म्हणजे बेनिफिशरी सत्यापन ऍप या प्रणालीद्वारे सहजरित्या लाभ घेणे शक्य होत आहे. यामुळे वेळेची बचत होऊन लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागत नाही, अर्थात हेलपाटे वाचतात. तर बघा मित्रांनो, केंद्र शासनाने जी काही बेनिफिशरी सत्यापन नावाचं ऍप आणलेलं होतं त्या आधारे लाभार्थ्यांना आपल्या स्मार्टफोनद्वारे हयातीचा दाखला सबमिट करताना कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे त्यांना बँक असेल किंवा आधार केंद्र आहे किंवा इतर ई सुविधा केंद्रे आहेत तिथे जाण्याची हेलपाटे मारण्याची अडचण येत नाही. या ठिकाणी पुढे बघा, तथापि राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थी बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र ऑफलाईन रित्या सादर करावे लागते. सदर योजनेतील वृद्ध, विधवा, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती
इत्यादी लाभार्थ्यांना प्रत्यक्षपणे बँक, पोस्ट ऑफिस, तहसील कार्यालय येथे जाऊन हयात प्रमाणपत्र विहित कालावधीत सादर करणे शक्य होत नाही. परिणामी सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्यापासून वंचित राहावे लागते. तर संजय गांधी निराधार योजना असेल किंवा तत्सम निराधार योजनेतील जे काही वृद्ध लोक आहेत, विधवा महिला आहेत, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती आहेत, तर यांना वेळोवेळी बँकेत जाणे, ऑफिसमध्ये जाणे, तहसील कार्यालयात जाणे आणि त्या ठिकाणी हयातीचा दाखला जमा करणे हे शक्य होत नाही. त्यांना खूप साऱ्या अडचणी येतात. तर त्यानुसार आता बघा, पुढचा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. सबब केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी सत्यापन ऍप या प्रणालीचा वापर करून हयात प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जसं केंद्राने बेनिफिशरी सत्यापन ऍप सुरू केलेलं होतं, तर त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा बेनिफिशरी सत्यापन ऍप सुरू केलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या योजना ऍड केलेल्या आहे. याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की बेनिफिशरी सत्यापन ऍप मध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना या योजनांची नावे त्या ठिकाणी आपल्याला दिसत नव्हती, परंतु आता महाराष्ट्र शासनाने या ऍप मध्ये बेनिफिशरी सत्यापन ऍप मध्ये या योजना ऍड केलेल्या आहेत आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेतील योजनाचा सुद्धा समावेश झाल्याने आपल्याला सुद्धा आता घरीच आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने बेनिफिशरी सत्यापन ऍप द्वारे हे जे काही हयातीचं प्रमाणपत्र आहे ते जनरेट करता येईल आणि ते सबमिट करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा अतिशय महत्वाचा असा निर्णय झालेला आहे आणि या निर्णयानुसार आता आपल्याला आपल्या स्मार्टफोन मध्ये बेनिफिशरी सत्यापन ऍप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि याच आधारे आपल्याला स्वतः आपल्या स्मार्टफोनच्या सहाय्याने हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करता येईल आणि ते सबमिट करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय महत्वाचा जी आर हा आपल्यासाठी आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला पोस्ट असेल, त्यानंतर बँक असेल किंवा तहसील कार्यालयात सुद्धा जाण्याची गरज नाही, कारण बरेच वेळा आपल्याला हयातीचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी जाऊनच द्यावे लागत होते, परंतु आता तिथे जाण्याची आपल्याला गरज नाही. या ठिकाणी बेनिफिशरी सत्यापन ऍप द्वारे सुद्धा आपण हे प्रमाणपत्र तयार करू शकतो, जनरेट करू शकतो आणि ते सबमिट करू शकतो, त्याच ठिकाणी सादर करू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचा जी आर आलेला होता आणि आता या जी आर नुसार आपलं काम सोपं झालेलं आहे. तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र अजून जमा केलेले नाही, तर त्यांनी आता बेनिफिशरी सत्यापन ऍप वर जाऊन आपल्या हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करावं आणि त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र सबमिट करावं. म्हणजे त्यांचे जे काही मागील लाभ त्याचबरोबर पुढे जे लाभ येणार आहे तर ते लाभ किंवा ते हप्ते त्यांना मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाचा जी आर होता. जर आपणास हा जी आर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.